माझा एकांकिका, नाटक, चित्रपट आणि मालिका असा प्रकार. एक तर मुळात हे विनोदी नाटक आहे. सर्किट हाऊस म्हणजे गव्हर्नमेंटचं जे असतं, जिथे पॉलिटिशियन्स येतात किंवा राजकारणी लोक येतात आणि त्यांचे काही खलबत वगैरे असतात. तर अशाच एका समारंभासाठी एक मंत्री एका त्याच्या असिस्टंटला घेऊन जातो आणि त्याच्यानंतर जो काही समारंभाची वाट लागते, हा संपूर्ण राजकीय व्यंगांवर बोट ठेवत ठेवत, मर्मांवर बोट ठेवत ठेवत जाणारा एक एका पॉझिटिव्ह नोटकडे जाणारा असा हा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासात लोक हसतात, लोक टाळ्या वाजवतात, लोकांना मजा येते, असं हे नाटक आहे. एनर्जीचं असं काही गुपित नसतं. तुम्ही जेव्हा मनापासून काम करता त्या आणि किंवा त्या पात्रात जाता आणि त्या प्रवाहात जाता, तेव्हा ते एक प्रकारची ऊर्जा लागते. ती ऊर्जा देण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक पात्राची एक स्वतःचा असा एक वेग असतो, स्वतःचा असं एक त्याचे हालचाली असतात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यात जर कदाचित एनर्जी लागत असेल तर मग ते चांगलंच आहे ना. त्या पात्राकरता चांगलं आहे, लोकांकरता चांगलं आहे, माझ्याकरता चांगलं आहे. सांगितलं ना, इथं कुठंच काही नाही सांगितलं तुम्हाला. पण साहेब आतमध्ये वेगळा एपिसोड काय असणार आहे असं म्हणतोय. रंगभूमीच नाही, मी म्हणतो सगळंच बदलत गेलं. म्हणजे चित्रपट सृष्टी ही बदलत गेली, रंगभूमी आणि काळानुरूप ती बदलत गेलेली. आणि हा बदल चांगलाच आहे. म्हणजे पूर्वी सिनेमा कॅमेरात फिल्म्स असायच्या, आता चिप असतात. त्या फिल्म्स वगैरे गेल्या. आता सीजी आणि इक्विपमेंटच्या इतके प्रकार झालेले आहेत. त्यामुळे पूर्वी ज्या घटना चित्रित करण्यासाठी 4-4, 5-5 दिवस लागायचे, ते आता 5 मिनिटात त्या स्क्रीनवर करतात. त्यामुळे हे बदल होत घेतात. त्यामुळे मेहनत कमी होते, चांगले काहीतरी घडतं, चांगलं काहीतरी प्रदर्शित होतं. त्यामुळे हे बदल होणं आवश्यक आहे आणि बदल हे चांगल्यासाठीच होत असतं. आणि ते तुमच्या चित्रपटाला, तुमच्या नाट्यसृष्टीला हे अत्यंत पूरक असतात. त्यामुळे अजून तुम्ही काहीतरी नवीन करता. कारण हे नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत, नवीन नवीन तुमच्या टेक्निक्स येत आहेत, नवीन मुलं येत आहेत, त्यांच्या नवीन आयडियाज असतात, तर ते काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करतात. जुनं झालेलं आहे तेच परत मांडलं तर लोकांना ते आवडणार नाही. काहीतरी नवीन बघायचा लोक प्रयत्न करतात. आणि हे जर नवीन येत असेल तर त्याप्रमाणे आपण तो बदल स्वीकारला पाहिजे. आणि माझ्या मते काळानुरूप तुम्ही चाललात तरच तुम्हाला एक्सेप्ट करतात. नाहीतर लोक, तुम्ही तिथेच थांबलात तर लोक तुम्हाला विसरतात, पाठी सोडतात, नवीन ह्याच्या मागे जातात. त्यामुळे नवीन करणं आणि नवीन हे चांगलं असतं असं माझं म्हणणं. आणि नवीन करणं हे चांगलं असतं आणि तेही आपण करावं. नवीन जे काही येत असेल तर त्याचं स्वागत करायलाच हवं आपण सगळं. सुजाण नागरिक संविधान लय पुढे गेलाय हा. कर पोलिसांना फोन कर, त्यांना सांग खून घडलाय आणि आम्ही दोघं इकडे आहोत. पोलीस येतील, मंत्री म्हणून मला घरी सोडून देतील आणि तुला आहे ना टायर मध्ये घालून पोकळ बांबूचे देतील ना, फचान फचान. चांगला तुझा सुजाण नागरिक. मुळात हे नाटक फार चांगलं चाललं होतं, पण मध्ये कोविड हा सगळ्यांच्याच आयुष्यात आल्यामुळे सगळंच बंद पडलं होतं. पण बंद झाल्यानंतर हे पुन्हा सुरू करायचं लोक खूप आग्रह करत होते की हे नाटक का तुम्ही करत नाही. तर बऱ्याच मग चर्चा झाल्यानंतर याच्यात काही बदल करावे लागले, काही नवीन कलाकार घ्यावे लागले. कारण तेव्हाचे कलाकार आणि आत्ताचे काही जुजबीज कलाकार आम्ही, म्हणजे गणेश आणि यांच्यासारखे मुलींसारखे आम्ही नवीन घेतलेले आहे. पण बाकीची तीच टीम ठेवली आहे. आणि लोकांच्या आग्रहामुळे म्हटलं मग आपण करूया. आणि आज जेव्हा आता हा आमचा 8वा की 9वा प्रयोग आहे आता ओपन होऊन, तर जो उत्साह, जो प्रोत्साहन मिळतं आणि जो त्यांचा रसिकांची जी दाद मिळते, त्याच्यावरून कळतं की अजूनही लोकांना आवडतं. आणि ह्याच्यात अजून एक नवीन गोष्ट झाली, हे म्हणजे जरा पॉलिटिकल, म्हणजे राजकारणावर जरा बोट ठेवणारं नाटक आहे. त्यामुळे आत्ताच जे प्रकार बाहेर चालले, राजकारण जे चाललेलं आहे, त्याचा एक वेगळा फायदा आमच्या नाटकाला होतोय. एक वेगवेगळे सिच्युएशन आमच्याच नाटकात तयार होऊन त्यालाच वेगवेगळे लाफ्टर्स येतात. त्यामुळे त्याच नाटकाला अजून वेगळ्या प्रकारचे कसे लाफ्टर्स येतात हे आम्हाला आता शिकायला मिळत आहे.
आणि ते बाहेर राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे आपल्यावर कसे परिणाम होतात हे नाटका थ्रू आम्हाला कळतं. चांगले काही विनोद पंचेस मिळालेले आहेत आणि ते लोकांना खूप आवडतात. तर लोक एन्जॉय करतात हे नाटक. थोडक्यात असं म्हणाल तर रंगभूमी हे माझं पॅशन आहे. मला पैसे कमवायचे असतील तर मी सिनेमा करतो, पण रंगभूमी ही माझी शाळा आहे. ही माझी रंगभूमी माझी शिक्षिका आहे. इथे ह्या रंगभूमीवर मला शिकायला मिळतं. जर नवीन काय करायचं शिकायचं असेल तर मला रंगभूमी शिकवते. मी अजूनही रंगभूमी हे पैशासाठी करत नाही. मला काही रंगभूमीकडून मिळतं म्हणून मी विद्यार्थी म्हणून मी रंगभूमी करतोय आणि रंगभूमी ही मी करतच राहणार. आता हे म्हणजे माझं हे 28वं नाटक आहे. म्हणजे त्याच्यावरून कळत असेल कधी मी रंगभूमी सोडणार नाही. मी दरवर्षी एक नवीन नाटक करतो. मध्ये फक्त हा 3 वर्षाचा गॅप आला कोविडमुळे, नाही तर दरवर्षी मी एक नाटक आवर्जून करतो. किती सिनेमे करत असलो काही असलं तरी मी रंगभूमी सोडणार नाही. कारण जसं मी सांगितल्याप्रमाणे की रंगभूमी तुम्हाला नवीन नवीन काय 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 शिकवत असते आणि मला शिकायला आवडतं थोडक्यात. काय आहे एक कलाकार म्हणून मला विचाराल तर कलाकारांना दोन्ही सगळं एक अभिनय म्हणजे एक विनोदी अभिनय वेगळा असतो आणि एक गंभीर अभिनय वेगळा असतो असं नाही. याच्यात पण शब्द असतात. फक्त शब्दांची फेक कशी करावी, हालचाल कशा करावी याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे मला दोन्ही भूमिका करायला आवडतात आणि दोन्ही मुळात कलाकाराने सगळं करायला हवं या मताचा आहे, तरच तो कलाकार म्हणतो. म्हणून कधी शिक्का बसला नाही माझ्यावर की हा विनोदी कलाकार आहे किंवा हा गंभीर याचा कलाकार आहे. आणि मी ते आवर्जून करत आलो. ऑल द बेस्ट, आम्ही जगतो बेफाम, त्याच्यानंतर अधांतर केलं, मग अजून 2 रंग्या रंगीला रे आमच्यासारखे आम्ही, त्याच्यानंतर मग अशी पाखरे येते केलं, मग खेळी मेळ केलं. 2 कॉमेडी विनोदी भूमिका करून मग खेळी मेळ सारखं सिरियस नाटक. असं मी 2 ह्याच्यानंतर मुद्दाम मग 3 पायांची शर्यत केलं. असं मी मुद्दाम ते चेंज करत असतो कारण ते मलाच आपण म्हणतो ना फाईल करणं, तासणं, ते मला मिळतं हे करायला आणि त्याच्यात गंमत पण येते. नाहीतर तो 30 भूमिका करून करून कलाकार पण दमतो किंवा ते मोनोटोनी होते. मग लोकांनाही आवडत नाही. मग ते म्हणतात अरे हे तेच करतो, आता कंटाळा आला, त्याचा बस झाला. तर आपणच ती लोकांसाठी आपणच करायला हवं की आपण तेच न करता जरा वेगळं करून परत वेगळं करून करण्याचा प्रयत्न करावा. लोकांना वेगळं वाटते की नाही माहिती नाही, पण आपण तरी प्रयत्न करावा. आता बोला की अरे झेपत नाही मग ही अशी लपडी करायची कशाला तुम्ही लोकांनी? आता तुम्ही इकडे आहात म्हणून आम्ही इकडे आलेलो तुम्हाला मदत करायला. त्याचा आम्हाला इकडे येण्याची गरज नव्हती. लय काम आहे. विजय केंकरेंकडून तुम्हाला खूपच शिकायला. इतके मोठे ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत, त्यांनी इतक्या प्रकारची नाटकं केलेली आहेत. तर तेव्हा ते जे काही सांगतात ते ऐकूनच आपल्याला खूप शिक्षण मिळतं. आता तुम्ही कशा प्रकारचे विद्यार्थी आहेत हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही नुसतेच ते काय सांगतात ते करणं आणि ते काय सांगतात त्याच्यावर विचार करून करणं याच्यातला एक फरक आहे आणि तो तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे करू शकता. आता तुम्हाला दिसलं असेल ना खाली की काय लोक गर्दी करतायत. आता पुन्हा लोकांच्या काय होतं, नाटक केव्हा चालतं की लोक सांगतात अरे हे नाटक बघा. आता हा 7वा की 8वा प्रयोग आहे. आता वाढली गर्दी, 50% जास्त प्रेक्षक यायला लागले. अजून 7-8 प्रयोगांनी ते अजून 75 असो, म्हणजे प्रतिसाद वाढत चाललेला आहे. बरं वाटतंय का आपण काहीतरी मेहनत करतो आणि त्याला काही चांगलं लोकांना आवडतं, हे बघून बरं वाटतं. तुझा बेलपर्यंत हात पोचला. डायरेक्ट किती पैसे सांगतात विकतच घेतो तुला. राणी कोणाचा आवाज काढतोय? अमिताभ बच्चन.
अमिताभ बच्चन? अरे तुझी नाही त्यांची तरी इज्जत ठेवायला पाहिजे. अत्यंत चांगला, म्हणजे अंकुर आणि मी तर आधीपासून आम्ही होतो सुरुवातीपासून. आता गणेश ऍड झाला, आता गणेशची स्टाईल वेगळी आहे, त्यामुळे त्याच्या बरोबरचे जे काही सीन्स आहेत ते आता पूर्वीप्रमाणे होत नाहीत, पण वेगळ्या प्रकारे होतात. त्याला एक वेगळा आवाम मिळतो, एक वेगळं डायमेन्शन मिळतं, आणि त्याला पण गंमत येते. त्याची स्वतःची एक स्टाईल आहे, आणि त्या स्टाईलमध्ये तुम्ही गिव्ह अँड टेक करता तेव्हा ते अजून वेगळ्या प्रकारचं ते नाटक खुलतं, आणि ते नाटक ह्या नाटकात अत्यंत चांगलं जमलेलं आहे, आणि त्याचा फायदा नाटकाला होतोय. काहीतरी वेगळं मिळतं, फार चांगली केमिस्ट्री होते. हा जो जे काही आहे मी तर रंगभूमीमुळेच आहे. रंगभूमीमुळेच मला ओळखलं जातं, नाहीतर मी दुसरं काहीच करू शकलो नसतो. माझ्याकडे काहीच दुसऱ्या कला नाही, मी काय फार हुशारही नाही, मी काही झालो असतो, खेळाडू झालो असतो कदाचित, पण आज जो काही आहे तो रंगभूमीमुळे आहे आणि प्रेक्षकांमुळे आहे. जर रंगभूमी नसती, प्रेक्षक नसते, तर मी आज जो काही संजय नार्वेकर तुमच्या समोर उभा आहे तो उभा राहिलो नसतो. त्यामुळे सर्वस्व हे रंगभूमीच आहे. तर काय झालं माहितीये का, न सिंधूचा फोन आला होता आईची तब्येत सांगायला. इतक्यात रॉन्या म्हणाला मी तुम्हाला इकडे पाहिलंय. रॉन्या शोधायला गेला तर नर सिंधू म्हणाली मी इकडे येते. तर आई म्हणाली मी एकटी काय करू, म्हणून आई पण निघाले. तर रॉन्या तिला भेटला, मग दोघं एकदम आले. मग नर सिंधू म्हणाली मी एकटी तिकडे काय करायचं. फायनली मग रॉन्या आणि आई तुझ्या दोघं इकडे चालत आली. फायनली असं दिसलं हुसेनबाईने ते जी सत्यनारायणची पूजा घातली त्याला तुझी आई आणि रॉन्या बसलेली आहे. अरे नवीन कलाकार इतके हुशार आहेत, त्यांच्याकडूनच आपण सूचना घ्यायला हव्यात, कारण ते प्रचंड हुशार. नवीन ही मुलं आहे ना, नवीन ही पिढी आहे ना, ही अत्यंत हुशार पिढी आहे. उलट मला असं वाटतं त्यांचे काही काही विचार मला शिकायला लागतात. म्हणजे मलाही कळत नाही हे अशा प्रकारचे विचार करतात. ते विचार आता आपले कसे विचार जुने झालेले आहेत, जुने म्हणजे असं नाही म्हणत, पण ते आलेले आहेत, त्यांचे नवीन विचार आहेत, ते आपल्याला शिकायला पाहिजे. फक्त त्यांना कामाच्या बाबतीत एवढं बोलू शकतो की तुम्हाला पटकन फेम किंवा पैसा असा मिळणार नाही. काही काही गोष्टीत मिळतो, पण तो मिळतो आणि पटकन जातो, ते टिकून राहत नाही. जर तुम्ही मेहनत केलीत आणि तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल की नाही मी हे करू शकतो, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. जरा उशिरा मिळेल, कधी कोणाला लवकर मिळतं, कधी कोणाला उशिरा मिळतं, पण यश हे मिळतच. अशी एक गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी प्रत्येकाला आयुष्यात येतेच. ती त्याने ओळखावी की ही माझी सुवर्ण संधी आहे आणि ती मी बरोबर ग्रॅब केली पाहिजे, त्याचा बरोबर उपयोग करून घेतला पाहिजे. फक्त तुम्ही धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कधी हार मानू नका. आता काय नाही, वाट बघायची. कोणाची? ब्लॅकमेलरच्या चिठ्ठीची. चिठ्ठी? पैसे मागायला तो चिठ्ठी लिहणार. आलं माझं चिरीमिरी ब्लॅकमेलर आलं. काय चिठ्ठी? जसं मगाशी म्हटलं ना, बदल ज्याप्रमाणे बदल होतात ते आपण एक्सेप्ट केले पाहिजेत. आता त्या प्रकारचा एक बदल आलेला आहे. पूर्वी कसं एकांकिकेतून बघायचं, अरे हा एक नट कॉलेज मधून बाहेर येतो, मग ते एक्सपेरिमेंटल किंवा राज्य नाट्य स्पर्धेत मग काम करायचे, मग तिथे हा चांगला नट आहे मग ह्याला प्रोफेशनल नाटकात या, असा एक प्रवास होता. आता कसं आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, वेगवेगळे आता वेगवेगळे ग्रुप फिल्म्स करतात मोबाईलवर आणि त्या OTT दाखवल्या जातात, त्याच्यातून कोणतरी चमकतं, मग त्यांना म्हणजे हे वेगळे बदल आलेले आहे आणि त्याप्रमाणे जाणं हे साहजिकच आहे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. फक्त मी जसं मगाशी म्हणालो की तुमचं नाणं खणखणीत पाहिजे, मग तुम्ही कसाही प्रवास करा, तुम्ही खणकाल. हो, तरुण पिढी उलट जास्त नाटकाकडे वळते, म्हणजे नो डाऊट OTTने बऱ्यापैकी व्यापून ठेवलेलं आहे. पण आजही मी बघतो आता वेगवेगळ्या इथे युनिव्हर्सिटीज मध्ये नाट्यशास्त्र विभाग सुरू झालेले आहेत, तिथून हजारो तरुण येतात आणि ते पहिलं नाटकच करायला येतात. किंवा कुठेही गेलं तरी आम्हाला नाटक बघायचा असा बोलणारा तरुण वर्ग आहे कॉलेज मधला, तो अजूनही आहे. त्यामुळे नाटकाला परंपरा कित्येक वर्षाची आहे, त्यामुळे नाटक हे कधी मरणार नाही, ते तसंच राहणार, त्याला काही फरक पडत नाही. सिनेमा किंवा सिरियल्सना जरा थोडाफार फरक पडतो, कधी वर खाली होतं, नाटकाला कधीच काही फरक पडत नाही.
नाटक ते तसंच राहतं आणि ते तसंच पुढे जात राहतं. नवीन प्रेक्षकांना मी उलट जुन्या प्रेक्षकांना पण सांगतो त्यांनी पुन्हा येऊन पाहावं, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता गणेश आणि काही मंडळी नवीन आल्यामुळे याला एक नाटकाला अजून एक वेगळा वेग आणि वेगळं काय म्हणतात अँगल, एक दिशा मिळालेली आहे. त्याच्यानी अजून काही नवीन सिच्युएशन, विनोदी सिच्युएशन निघालेले आहेत आणि 3 तास करमणूक म्हणून नवीन प्रेक्षकांनी यावं, हाच फक्त संदेश आहे याच्यात.